हा रोड खूप सुंदर आहे मला असं वाटतं. मी नेहमी या रोडने जातो. ते सायकल ट्रॅकने खरंच लोकांना प्रेरणा मिळते का सायकल चालवायला? कुणाल, तुझ्या आणि राजमध्ये पहिले कोण फ्लायओव्हर क्रॉस करते आपण बघूयात. सिग्नलला चुकामुक होणं हे पुण्यात शास्त्र असतं. इन्स्टेड ऑफ दॅट मी अण्णा इडली टाकलं, त्यामुळे आपण मेजर गणलो. पहिल्यांदाच हायवेला ऍक्च्युली सायकल चालवतो. मजा आली. हाय अंबू. हेलो, ऑल सेट फॉर टुडेज राईड? गुड मॉर्निंग, ऑल सेट. येस. राज नाही आला. नाही, राज नाही आलाय. कुठे गेला तू आज? काल म्हणत होता 10:30 पर्यंत यायचंय, 10:30 पर्यंत यायचंय. 7:30 व्हायला आले, पोरगा आला नाही. राज आला रे. गुड मॉर्निंग. झोप झाली का? 6:30 मी 6 वाजता उठलो होतो. मेसेज टाकला 6चा. मला वाटलं मग तुम्हाला लेट होईल. अच्छा, आम्हाला लेट होईल म्हणून तू लेट केला. मग झोपलो मी परत. आज मला असं वाटतं आपण याच रोडने जाऊ शकतो, कारण हा रोड खूप सुंदर आहे मला असं वाटतं. मी नेहमी या रोडने जातो. हा युनिक तो असा रोड वाटतो जिथे फुटपाथ, सायकल ट्रॅक, 3 लेन, BRT, चांगलं जरा चालवायची मजा आपल्याला येते. आणि बिबट्याच्या भीतीने मला असं वाटतं थोडं वर्दळ असलेल्या ठिकाणी गेलेलंच बरं. चला बघूया मग कुठं जायचं ते. सरळ जाऊया. चला. अरे अभिजित, मला सांग, ते सायकल ट्रॅकने खरंच लोकांना प्रेरणा मिळते का सायकल चालवायला? मिळू शकते मला असं वाटतं. घेण्यावर येते. ऑब्विसली जर डेडिकेटेड सायकल ट्रॅक यांनी बनवलेला आहे तर तो सीमलेस असेल आणि खरंच लोकांना असं वाटेल की अरे मला ह्याचा उपयोग होऊ शकतो आणि मला इथे दुसरं कोणी येऊन डिस्टर्ब करणार नाही, जसं की व्हेकल्स असतील बाकीच्या वगैरे. मला सेफली इथून जाता येईल. तर सेफ्टी ही मॅटर करू शकते या ह्याच्यामध्ये. आणि फुल इंटिग्रेशन, जसं की आता मला पॉइंट A to B जायचं असेल, त्या A to B मध्ये मला सायकल ट्रॅक करून खाली किती वेळा उतरायला लागतं? माझं असं ओपिनियन आहे, लोकांना प्रेरणा मिळण्यापेक्षा जो सायकल चालवणारा व्यक्ती आहे आता, त्याची सोय झाली आहे. त्याचा विचार कुठेतरी केला आहे त्यांनी. बाकी अजून भरपूर गोष्टी आहेत. ओ बिबट्या, कल आना. यहाँ कोई जानवर नहीं. कुणाल, तुझ्या आणि राजमध्ये पहिले कोण फ्लायओव्हर क्रॉस करते आपण बघूयात. कोण जिंकलं रे? कोण जिंकलं?
या ट्रॅकचं चॅलेंज हेच आहे की फ्लायओव्हर चढणं अजिबात सोपं नाही आहे. इथे एक लाख फ्लायओव्हर नाही आहे, प्रत्येक इंटरचेंजला एक फ्लायओव्हर आहे आणि ते बऱ्यापैकी लांब आहे. चॅलेंजिंग होता. आय थिंक पहिले पिंपळे सौदागरचा, त्याच्यानंतर काळेवाडीचा आणि आता गांधी चौकातला तिन्ही फ्लायओव्हर हे नॉनस्टॉप चढलेले. मजा आली. तुला जमलाच ना? तिन्ही फ्लायओव्हर्स नॉनस्टॉप चढले. जमलं नाही ना? थोडासा अजून असं कळत नाही की आपलं डेस्टिनेशन किती जवळ आलंय, पण इथे दिसतंय की रावेत पुढे आहे म्हणून. फायनली आमचं डेस्टिनेशन दिसतंय आम्हाला, रावेतचं हँगिंग ब्रिज. राज किती किलोमीटर झाले असतील? 11 किलोमीटर झाला. सिग्नलला चुकामुक होणं हे पुण्यात शास्त्र असतं. आता राजला फोन करतो की त्यांनी चौकातून डावीकडे टर्न घेतलाय का उजवीकडे. यू टर्न घेतला का तुम्ही? मला वाटलं सरळ गेले किंवा उजवीकडे किंवा डावीकडे गेले. हा ब्रिज 2014ला स्टार्ट केला आणि 16ला बांधून पूर्ण झाला. हा इतिहास. ओके. अरे त्याला थोडी माहिती आहे तुझा चेहरा कुठल्या दिशेला आहे. माझ्याप्रमाणे गुगल चालतंय. राईड ही टाईम बॉक्स करणं खूप गरजेचं आहे. आता आम्हाला तिघांनाही 10:30 ते 11 वाजता काही काही कामं आहेत, त्याच्यामुळे आता आम्ही पुढे माइलस्टोन जे आहे ते टाईम बॉक्स करून लवकरात लवकर वेळेत पोहोचायचा प्रयत्न करणार आहे. आणि एक टी ब्रेक घेतलेला आहे. तुला घ्यायचं आहे का? आपण अण्णाला जाऊन यायचं डायरेक्ट. अण्णा इडली विषयी ऍक्च्युली काय सांगशील? कारण आपल्या इथे पण बाणेरला एक अण्णा इडली आहे. अण्णा इडलीचं मला एवढं डिटेल्स माहित नाही, पण आधी अण्णा इडली होतं, पण त्यांनी आता नाव चेंज करून फक्त अण्णा ठेवलं. कॅप्टन कुणाल यांचे आगमन झालेलं आहे. मी अण्णा इडली टाकलं, त्यामुळे आपण मेजर गणलो. तर मित्र हो, आजही अशा प्रकारचे लोक आहेत तंत्रज्ञानाच्या युगात, पण तरी आपण जाऊ शकतो. किती माती खाल्ली, आम्ही माती खाल्ली नाही हे असं आम्ही म्हणणार आहे. आम्ही धूळ खाल्ली असं म्हणता येईल. पण बहुतेक आपण बरोबर ठिकाणी आलेले आहोत, कारण की आज पर त्यांचा सिम्बॉल आपण बरोबर ठिकाणी आलो. बरोबर आहे का? बघूया इथे कुठे अण्णा इडली दिसतंय का? हा, मला तर नाही दिसत आहे. इथे दिसतंय. मॅगडीच्या शेजारी आहे का? तो आम्हाला अखेर आमचं रेस्टॉरंट जे आहे ते सापडलेलं आहे. थोडं अवघड होतं सापडायला, पण हायवेला लागूनच हे अण्णा इडली म्हणून आहे.
हे वेगळं वाटतंय. म्हणजे अण्णा आणि अण्णा इडली मे बी 2 डिफरंट रेस्टॉरंट आणि मलाही माहिती नव्हतं. राजनी सांगितलेलं, पण लोगो बघितल्यानंतर असं वाटतंय की हे वेगळं आहे. अशा ठिकाणी जातच नाही जिथं डोसा नाही मिळत. नाही, जिथं माझ्या विकनेस रेडी लांबच राहायचं, जायचं नाही त्या दुकानात. तर आज सायकलिंग ऑलरेडी गॅलरीज बंद केल्यात तर खाऊ शकतो मला असं वाटतं. कुणालनी डोसा आणि रवा इडली घेतली रवा इडली आणि राजनी आणि मी मेदू वडा आणि इडली वडा, इडलीचा असा कॉम्बो घेतलेला. बाय बाय. आता अण्णा इडली मध्ये ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही निघालेलो आहे घराच्या दिशेने. पहिल्यांदाच हायवेला ऍक्च्युली सायकल चालवतो, तर थोडं कडेकडेने चालवायचा प्रयत्न चाललाय कारण गाड्या खूप जोरात आहेत. जे बालेवाडी स्टेडियमचं मेट्रो स्टेशन आहे, भरपूर प्रोग्रेस झालाय. पहिल्यांदाच मेट्रो स्टेशन कसं असेल ते बघायला मिळतंय. आणि मला असं वाटतं इथून पण एक एंट्रन्स करतील, जेणेकरून लोकांना इथून हायवे क्रॉस करून इथे मेट्रो स्टेशन मध्ये जाता येईल. कोणाला आजच्या राईडचा आता फूड काही सर्कल पूर्ण केला आणि हायवेने येण्याचा एक प्लॅन कुणाला ऍक्च्युली लवकर जायचंय त्याच्यामुळे तो पुढे गेलाय. बट आजची राईड थोडी शॉर्ट होती पण चांगली होती. एस्पेशली BRTS रोडवर सायकल चालवायचा अनुभव खूप चांगला होता. हायवेवर चालवणं खूप रिस्की वाटलं कारण तिकडे फार जोरात जात होत्या गाड्या. आणि अण्णा इडली चहा चांगला होता. तो अशाच नवीन नवीन जागा आम्ही तुम्हाला दाखवत राहू. माझ्या मते पुण्यामध्ये बेस्ट सायकलिंग जर कुठला रोड असेल तो औंध टू रावेत BRTS रोड आहे. एवढं बेटर अर्बन प्लॅनिंग मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या रोडला आहे आत्ता एवढा. तुमच्या मते सायकलिंगला बेस्ट रोड पुण्यात कुठला आहे का हे कळवा आणि कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.